नमस्कार मंडळी, मी स्मिता. बरेच दिवस लागतात हल्ली व्हिडिओला ना. अहो, मी ना आत्ता बाग काढायचा विचार केला, पण म्हणजे काढलीच. सप्टेंबरपासून बागेमध्ये काय काय आलं आहे बघा, आणि त्यातलं बरंच सारं आता मी उखडून टाकलं आहे. बाग बरीच कमी केली आहे. जीवावर येतं, पण बघा ना, बाग किती देत असते. कष्टही असतात त्याच्याबरोबर. बघा आणि सांगा मला कसं वाटतंय ते. हे कोकणातले कारंदे बरं का, कारंदे म्हणून फळ असतं. आणि बरं का, त्याच्या खाली त्याचं जे मूळ असतं ते पण खाण्याजोगतं असतं. तर मी गराडू म्हणून लावलं होतं. गराडू आणि कारंदे एकच असावं, तर त्याला अशी आता 6-7 फळं दिसत आहेत मला. हे पहा, इथे तिथे खूप आली आहेत. तर बघूया आता किती मोठी होतात ते. लसणीच्या पात्याचं रोप आहे बरं का, आणि त्याला खरं तर लसूण लागत नाही, नुसतीच पाती येतात. 2 वर्ष झाली माझ्याकडे, 2-3 वर्ष. त्याला यावर्षी फूल लागलं आहे. कांद्याला लागतं ना तसं फूल लागलं आहे, पण लसूण लागणार नाही याला बरं का. असं हे मजेशीर आहे. आता काय होतं आहे पुढे बघूया. यावर्षी ऊस छान येणार आहे, उत्तम क्वालिटीचा ऊस आहे बरं का. भरपूर मणी लागलेली वैजयंती बरं का, जरा जास्तच फोफावली आहे. दिसते आहे का केवढी फोफावली आहे बघा. फणसाचं झाड असं मी मागे सांगितलं ना, त्या पाण्याचा जो 500 लिटरचा हौद अर्धा कापला बरं का, त्याच्यात फणसाचं झाड लावलं आहे. ते आहे 3 फूटसुद्धा नाही आहे पुरेसं बरं का. आणि त्याला असे 10 फणस लागलेत बघा. आता ते शेवटपर्यंत पोचतात की नाही मला माहीत नाही. मी कोकणातनं आणलं आहे हे बरं का, वेंगुर्ल्याच्या नर्सरीतनं आणलं आहे. 10 फणस आत्ता लागलेले आहेत. शेवटपर्यंत एकतरी जातो आहे की नाही काय माहिती, बघूया. मला लक्ष द्यायलाही आता होत नाही, बघूया. आणि हे चेरीचं झाड तेही वाढतं आहे, बघूया. टोमॅटो लागला आहे. आणि ही मोसंबी आता माझी पिकायला लागली बरं का. मी गावाला गेले तेव्हा पाणी कमी पडल्यामुळे जरा सुकली आहेत, पण ही मोसंबी आता पिकायला लागली आहेत. एक काढून बघते. बाग सगळी उपटायला घेतली. त्यातली 7-8 फूट वाढलेलं हे आंबाडीचं रोप बरं का, त्यातलं एक माझं छाटून झालं. 1 बाय 1 मी करत जाणार. हळद काढली, ही पहा, हळदीचा पसारा. आता ही पानं सॉर्ट करावी लागतील बरं का. 4 किलो तर हळद नक्की निघेल सगळे मिळून. म्हणजे माझी वर्षभराची दळलेली हळद 1 किलो त्याच्यातनं निघते बरं का. तर ही अशी यातनं तिकडच्या या वाफ्यातनं अशी उपटली बरं का. ही पहा, हे लेकानी भराभर अर्ध्या तासात उपटून दिली. माणूस बोलवला असता तर 4-5 हजार घेऊन येई, मला निम्मं काम करावं लागलं असतं. त्यांनी आता अर्ध्या तासात उपटून दिलं. हे बघा, ऊससुद्धा मी उखडला. याच्यात ऊस होता, मागे दाखवला होता बघा तुम्हाला. तो ऊस बराच सारा उपटला. कोणाला हवा तर थोडंसं रोप त्याच्यात लावून ठेवीन बरं का. हे सगळं लेकानी पटापट काढून दिलं. दिसतंय का हळदीचा पसारा सगळा. केवढी हळद काढली आहे सगळीकडून, इकडच्या तिकडच्या वाफ्यांमधून काढली. त्यामुळं माझं काम सोपं झालं आहे. लिंबाला लिंब किती लागली आहेत बघा यावर्षी. त्याला फक्त काही वर्ष जाऊन द्यायला हवी होती. 5-6 वर्ष माझ्याकडे आहे. यावर्षी लागली लिंब तर सणकून लागली आहेत अक्षरशः. भरपूर लिंब लागले यावर्षी. मोसमाचा एक हे, आणि त्याचं वयही झालं आहे लिंबू लागण्याचं. माझ्याकडचं बीपासूनचं रोप असावं. मोसंबी आता पिवळी व्हायला लागली आहेत बरं का. आणि याची गंमत म्हणजे प्राणी पक्षी कुणी खायला येत नाहीत ते, असं दिसतंय पिवळं व्हायला लागलं तरी. त्यामुळं ती टिकून ट्रायलमध्ये हा वाळा काढून टाकणार.
म्हणजे उन्हाळ्याला उपयोगी येईल हे एक तर. आणि आता रोपं कमीच करायची आहेत ना. आणि या वाळ्याच्या सुकलेल्या काड्यांपासून म्हणे दागिने बनवतात. एक ट्रायल मारीन जमतंय का. हे बघा मागेतला मायाळू खुडून आणला बरं का. भरपूर माजला होता म्हणून एकदमच वेल ओढून घेऊन आले जेवढा आला तेवढा. आता त्यातली अशी ही पानं मी सॉर्ट करणार बरं का. पानं काढून घेणार आणि मग हे असे जे द्राक्षाच्या घडासारखं हे लागलं आहे ना, त्या बिया काढून ठेवणार. हे बघा आत्ताच एवढ्या साठल्यात. त्याची चटणी करता येते, सरबत करता येतं, जाम करता येतं, एकदम झकास होतं. पण जरा बागेचं काम असतं. या देठांचं मात्र मला काही ते आवडलं नाही फारसं काही. चव किंवा रंग येतो थोडा लाल, पण त्याच्या भानगडीत मी पडले नाही. ते फेकून देणार. ते जर बागेत पडले तर पुन्हा वेल तररतो. ही गुलाबी सदाफुली तर जागोजाग बागेला नटवते. स्ट्रॉबेरीचं रोप एकाने दिलेलं, त्याला 5-6 स्ट्रॉबेरी लागल्या बरं का. आणि चिक्कूला फळ धरलं यावेळेस. बघूया आता किती येतात. आणि हे हजारी मोगरा. एप्रिल महिन्यात पाऊस पडला तेव्हा हा कळा धरला 8 दिवसापूर्वी. मला वाटलं कळा धरला तरी फुलं धरतील की नाही कोण जाणे. पण एवढ्या कडक उन्हात या कळ्याला फुलं लागली आहेत बाबा. खरं तर ह्याचा फुलण्याचा टाईम असतो जूनचा पहिला आठवडा. पहिला पाऊस पडून गेला की लगेच कळे धरतात आणि लगेच फुलं येतात. पण यावेळी एप्रिलमध्येच फुलं. सगळीकडं नाही, काही ठिकाणी कळे धरले. एप्रिलमध्येच फुललेलं मे फ्लॉवर बरं का. यावेळेस उन्हामुळे लवकर फुलत आहेत फुलं. गुलाबी सदाफुली खूप आहे. पांढरी सदाफुली फार टिकत नाही, फार वाढत नाही. पण आहे बुवा माझ्याकडं खाली एक रोप आणि वर एक रोप. पण त्याची रोपातनं रोपं जास्त येत नाहीत. आज 1 मे आहे बरं का. आणि सोनटक्का असा मस्त फुललेला आहे. 1 महिना आधीच जूनच्या पहिल्या आठवड्यात फुलणारा सोनटक्का आताच फुलला आहे. पिवळा आणि पांढरा दोन्हीही. चाफासुद्धा मेच्या अखेरीला येतो सहसा. तो यावेळी मेच्या सुरुवातीलाच आलेला आहे. ही मला लिंबाची काडी वाटली बरं का. म्हटलं एकच काडी एवढी जाड कशी झाली म्हणून टच केलं. तसं तो किडा नाचायला लागला पहा. त्याला डोळे पण आहेत 2 काळे टिंब. दिसतोय तो लिंबाच्या फांदी काडीसारखा तसं दिसतो. आणि पहा केवढा मोठा चांगला पेरभर लांबीचा आहे. 2-2.5 इंचाचा किडा आहे तो. बघायचा आहे जरा त्याला टच करा. तो हलतो लगेच. डोळे कसा हलतोय. आणि त्याचे पाय बघितले, दिसले पाय दिसत आहेत का कसे पाय आहेत. हे पहा त्याचे पाय. पायाने गच्च फांदी पकडली. वाळा काढलेला बरं का भरपूर आहे. आता उन्हाळा संपायला आला आहे तर म्हटलं काय करावं. तर त्याचे तुकडे करून मी आता पाण्यात तर टाकतेच, आता मी अंग घासायला पण वापरणार. ते मस्त वाटेल ना. का डॉगप्रेमी मित्राला केळीचं रोप हवं होतं, पपईची रोपं हवी होती बरं का. वैजयंतीचे मणीच दिलेत त्याला मी सुकलेले. आणि बरंच काय असं मी सगळ्यांना वाटते आहे. तर हे दादा घेऊन जायला आले होते. तर मी अशी रोपं वाटते सध्या सोनटक्क्याची रोपं न्यायला, कंद न्यायला होळीनी लोक येत आहेत. काय आनंद होतोय मला. तुम्हाला काही बोलायचं का बोला. थँक्यू सो मच. हे सोनटक्क्याचे कंद आहेत ना, ही सगळे तुम्ही ह्याचे तुकडे केले तरी चालतात. कंदाचे मुळं नका तोडू. आणि ते लावा तुम्ही मोठ्या आडव्या कुंडीमध्ये लावा. ते भरपूर वाढतात.
असं हे नाही आहे एक्सपिरियन्स. सांग. माझ्या बहिणीची हर्षदीप फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि तिथे लक्ष्मीनगरमधल्या महिलांना आम्ही डहाणूकरच्या इथे, हो. डहाणूकरच्या इथे तिथल्या वस्तीतल्या महिलांसाठी काम करते ही संस्था आणि त्यांना फ्रीमध्ये म्हणजे सगळं शिवण शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस, बॅग्स, चौरंग कवर, रनर, टेबल रनर, पायपुसणं हे सगळं शिकवतात आणि त्यासाठी आम्ही जुन्या कपड्यांपासून त्याचं अपसायकलिंग करून ते वापरतो, त्याच्यावर प्रोसेस करून. त्यामुळे आम्ही कपड्यांचं डोनेशन घेतो, फक्त धुतलेले स्वच्छ पाहिजे एवढ्याच अट आहे. आणि त्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या सोनटक्क्याच्या कंदामुळे तुमची ओळख झाली. छान झालं.